नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। आपण या ठिकाणी यूट्यूबवर आपली काय म्हणून सांगा मराठी व्याकरण या विषयाची व्हिडिओ सिरीज कंटिन्यू करत आहोत। तर यापूर्वी सुद्धा खूप सारे व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकलेले आहे। त्याच्यानंतर हा सुद्धा भाग पहिला, यापूर्वी भाग पहिला मिसिंग झाला होता, तर आता भाग पहिला आपण काय म्हणून सांगा यूट्यूबला टाकणार आहोत। तरी कृपया सर्वांनी या भागापासून सुरुवात करून बाकीचे भाग कंटिन्यू करावे। ठीक आहे, चला बघू, आपण विषयाला सुरुवात करू। आणि विषय बघत असताना सगळ्यात सुरुवात आणि पहिला कंटेंट जो सुरू होतो तो म्हणजे कोणता सांगा, भाषा म्हणजे काय। ठीक आहे, इथे एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती कायम लक्षात ठेवा। ती म्हणजे कशी, तर तुम्ही आतापर्यंत, आता जसं तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहे, ही काही इयत्ता पहिली नाही आहे, बरोबर आहे। आपण चलाबा म्हणजे काय म्हणून सांगा बालवाडी, अंगणवाडी, KG1 नर्सरीमध्ये गेलेलो आहे, असं आहे का? नाही। तर कसं आहे मला सांगा, ह्या ठिकाणी आपण काय सांगा आपलं जवळपास ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे। मग आता तुम्हाला सांगतो की प्रत्येक प्रश्नाचा म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ इथे काय होतो हे तुम्हाला माहीतच आहे। प्रत्येक शब्दाचा अर्थ काय होतो हे जनरली तुम्हाला माहिती आहे। मग हे लक्षात घ्या, किंवा हा शब्द आपण इथे काय म्हणून सांगा प्रथम ऐकत आहोत। अरे समजत आहे ना, हा शब्द काय सांगा प्रथम ऐकत आहोत, अशातलाही भाग नाही। मग आता तुम्हाला सांगतो इथून जे आपलं सुरू होत आहे, जे लेक्चर सुरू होत आहे, लक्षात घ्या। तर हे लेक्चर काय म्हणून सांगा की आम्ही नवे आहो बा, हे सोडून द्या, कारण आता तुमच्यापैकीच कोणी रायटर होईल। आता मराठी व्याकरण या विषयाचे काय सांगा शेकडो रायटर आहेत, लक्षात घ्या। प्रत्येकाची डेफिनेशन काय सांगा वेगवेगळी आहे, आपापल्या अँगलनं डेफिनेशन केलेली आहे। मग भाषा म्हणजे काय होते, तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर समजा व्याख्या करता येत नसेल किंवा त्या शब्दाचा काय सांगा अर्थ सांगता येत नसेल, व्याख्या करता येत नसेल किंवा त्या शब्दाचा अर्थ सांगता येत नसेल, तर त्यावेळेस काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या। त्या शब्दाचा काय सांगा वाक्यात उपयोग करायचा, शब्दाचा वाक्यात काय करायचा सांगा उपयोग करायचा। आणि तुम्हाला काय म्हणून सांगा हा प्रश्न यापूर्वी शिकवल्या गेलेला आहे। हे पहा, इयत्ता 10वीला शिकवल्या गेलेला आहे, इयत्ता काय सांगा 12वीला शिकवल्या गेलेला आहे। आठवा, म्हणी वाक्प्रचार यांचे अर्थ तुम्हाला बऱ्याचदा कळत नाही, बरोबर आहे। पण तरी म्हणी म्हणा, वाक्प्रचार म्हणा, काय विचारलं जाते सांगा 10वी 12वी मध्ये, वाक्यात उपयोग करा। समजत आहे? चला तुम्ही तुमच्या पातळीवर सांगून पहा भाषा म्हणजे काय। चला आपापल्या याच्यात सांगा ना, किंवा हे सांगा दैनंदिन जीवनामध्ये आपण असं गृहीत धरू की भाषा हा शब्द तुम्ही कुठे वापरता, म्हणजे असं रेग्युलर। बरं आता पहिल्यांदा सांगा, हा शब्द आपण आज आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघत आहो का? नाही, बरोबर। याआधी बऱ्याचदा वापरलेला आहे, बघितलेला आहे, वाचलेला आहे। मग मला सांगा तसं एखादं सेंटेन्स सांगा, ज्या सेंटेन्समध्ये कोणता शब्द आलेला आहे सांगा, भाषा हा शब्द आलेला आहे। सांगा असं सेंटेन्स। चुकलं काही टेन्शन घेऊ नका, चुकल्याशिवाय मजा येणार नाही, सांगा। सांग, हो सांगा ना, कोणीही सांगा, पटपट सांगा, जोरात सांग, जोरात। चुकलं मी बरोबर करून घेतो, बरोबर सांगत आहे तू, घे सांग रे मागचा, निभू दे, सांग एक वाक्य। भाषा शब्द वाक्यात आला पाहिजे, वापरतो ना आपण, हा सांग। चला, हा शब्द आहे तो कुठे आला पाहिजे सांगा, सेंटेन्स मध्ये। अरे इतकं सोपं सांगा की मराठी ही माझी भाषा आहे। अरे बरोबर आहे ना, मराठी ही माझी भाषा आहे, मराठी ही माझी मातृभाषा आहे किंवा माझी काय म्हणून सांगा भाषा आहे। तर हे असं तुम्हाला काय सांगा वाक्यात सांगायचं आहे। ठीक आहे, आता तुम्हाला मी सांगतो, मग तुम्ही वाक्य सांगितल्याशिवाय पुढे नाही जाणार आपण। कसं आहे माहिती आहे का, दैनंदिन जीवनात हा शब्द कुठे कुठे वापरतात, म्हणजे असं वापरलेलं सेंटेन्स सांगा, म्हणजे त्याच्या रिलेटेड आपण काय सांगा बोलणं सुरू करू पुढे। हा, हे एवढ्या म्हणजे अर्धवय होत आलं तरी तुम्ही जर म्हणाल की चुकल्याबरोबर सर हानतेच बा माले किंवा बाजूचा भडकन मारते, अशातला काही भाग आहे का? लक्षात घ्या। कसं रे, ही लाजरी भूमिका बरोबर नाही आहे, हे लक्षात घ्या। तुम्हाला सांगू का, चुकलं समजत आहे, आपण सांगणं जरुरी आहे। चुकू द्या ना, इथे कोण काय म्हणणार आहे आपल्याला, बरोबर आहे। हे बा, आता कसं होतंय, भाषा तुम्ही जर म्हणाल मराठी ही माझी भाषा आहे, मराठी ही माझी मातृभाषा आहे, मराठी भाषा मला आवडते, बरोबर आहे। लक्षात घ्या, मराठी भाषा सोपी आहे, मला इंग्रजी भाषा सोपी वाटते, या वाक्यात कोण येऊन राहिलं, या वाक्यात कोण येत आहे सांगा, भाषा हा शब्द येऊन राहिला, बरोबर आहे। पण ही अशी वाक्य एकदम दैनंदिन नाही। तुम्ही काय होते माहिती आहे का, तुम्ही जीवनात हा शब्द वापरता, दैनंदिन व्यवहारात हा शब्द वापरता, कोणता सांगा भाषा शब्द तुम्ही दैनंदिन व्यवहारात वापरता, पण आता कसा वापरता ते लक्षात घ्या। एक उदाहरण पहा, पटपट मी सांगत असतो, तर ते लक्षात ठेवा की हे काय म्हणून सांगा गाव, आणि हे इथे असं काय सांगा चौक आपण कन्सिडर करू, आणि ह्या ठिकाणी तुमचं काय सांगा घर आहे।
ओके, हा कल्पना पाहणं, संकल्पना पहा कशी आहे की ह्या ठिकाणी तुमचं काय सांगा घर आहे आणि इथे एखादा व्यक्ती हे चौक झाला ना आता, बरोबर, इथे लोक जमेल, इथे काही दुकानं राहील, बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी काय सांगा, काही लोक जर समजा काय करत असेल, एखादा व्यक्ती दारुडा आहे आणि जर समजा काय म्हणून सांगा चुकीचं जर बोलत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणता सांगा. तुम्ही चटकन घरातून बाहेर येता. तेव्हा तुम्हाला आता कसं वर्गातनी म्हटलं सांग रे बाबा असं सांगायची गरज नाही पडणार. तेव्हा तुम्हाला कोणी सांगही म्हणणार नाही, तुम्ही दादागिरी करता, बरोबर आहे. आणि तुम्ही तिथून काय सांगा बाहेर येता घराच्या, बे आवाज आपला, अरे बरोबर आहे ना, हे पा काय म्हणते, बे भाषा चांगली वापर म्हणते, अरे बरोबर आहे ना, भाषा चांगली वापर म्हणता की म्हणत नाही सांगा, बरोबर आहे, भाषा चांगली वापर. आता सांगा या भाषा चांगली वापर हे बा हे तुमचं सेंटेन्स आहे, तुमचं दैनंदिन व्यवहार भाषा चांगली वापर ना, काय भाषा आहे तुझी असं म्हणता ना तुम्ही. मग सांगा त्याला भाषा चांगली वापर, भाषा म्हणजे काय. आता हे तुम्ही बोललेलं वाक्य त्यानं जर समजा म्हटलं ठीक आहे भाऊ, लक्षात घ्या, त्यानं म्हटलं की तो काय सांगा MPSCची अटेम्प्ट दिली आहे त्यानं, लक्षात घ्या 11-12 वेळा काय सांगा परीक्षा दिली आहे त्यानं, पण काय झालेलं आहे नाही लागला बिचारा. आणि म्हणून आता ती त्याची अवस्था आहे, तो काय म्हणते ठीक आहे टेल मी डेफिनेशन ऑफ लँग्वेज, अरे बरोबर आहे ना, तू मला भाषेची व्याख्या सांग, मी चांगली वापरतो, जमलं, अरे बरोबर आहे ना. तो काय म्हणते तू भाषेची व्याख्या सांग मला, मी चांगली वापरतो, बरोबर आहे, झालं ना तुमचा प्रॉब्लेम. मग तुम्ही जो शब्द बोलले त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे की नाही हे सांगा, बरोबर आहे. भाषा चांगली वापर हे पहा, हे तुम्ही काय म्हणत आहे सांगा, त्याला तुमचं वाक्य आहे, कसं वाक्य आहे सांगा, भाषा चांगली वापर. ह्याचा अर्थ तुम्हाला काय सांगा, भाषा चांगली वापर म्हणजे दुसऱ्या शब्दात आपण असं म्हणू की चांगला बोल, अरे बरोबर आहे ना, चांगला बोल. हे दुसरं असंही म्हणेल वाक्य तसंच राहील, ए चांगला बोल ना, काय सुरू आहे, बरोबर आहे. मग हे भाषा म्हणजे काय होईल सांगा, बोलणे. अरे समजलं का, एका शब्दात बा पहिल्यांदा एका शब्दात, मग त्याचा काय करू सांगा, विस्तार करू, मग डेफिनेशन करू, मग परीक्षेत काय विचारते कट टू कट ती गोष्ट आपण काय सांगा पाहू. समजत आहे ना प्रत्येकाला. मग आता डोक्यात हा भाषा म्हणजे बोलणे होय का, हो नक्कीच बोलणे होय. कारण तुम्ही काय म्हणता, तुमच्या बाजूला एक दुकानदार आहे, किराणा मालाचं दुकान आपल्या गावात शहरात सगळीकडे असतं, बाजूला दुकानदार आहे, तुम्ही त्याच्या दुकानात काय सांगा रेग्युलर जाता, आणि रेग्युलर जात असताना काय होते की तो इतका छान बोलतो, इतका मृदू मऊ गोड बोलतो खूप जास्त. मग त्याच्याबद्दल जेव्हा जेव्हा कुठे विषय निघेल, त्याच्याबद्दल जेव्हा जेव्हा काय सांगा कुठे विषय निघेल तेव्हा काय होते सांगा ना, तेव्हा काय होते, त्याच्याबद्दल जेव्हा जेव्हा कुठे विषय निघेल ना तेव्हा तुम्ही काय म्हणते, अरे त्याची भाषा खूपच छान आहे रे भाऊ, म्हणते भाषा खूपच छान आहे म्हणते, म्हणता की नाही. चला आता सांगा, त्याची भाषा खूपच छान आहे म्हणजे तुम्ही काय म्हणत आहे ते सांगा मला, त्याचे बोलणे खूपच छान आहे, हेच म्हणायचं आहे ना, त्याचे बोलणे खूप छान आहे. आणि एखादा व्यक्ती कसा असतो माहिती आहे का, त्याने तोंड उघडलं की आग असते, तुम्ही त्याच्या नादी नाही लागत, त्याला काय म्हणते 2-4 झापडा हाणून दे म्हणते, अरे बरोबर आहे ना, पण बोलू नको. पूर्वीचे म्हातारे, अरे समजत आहे का, सुरुवातच शिव्यानं व्हायची, बरोबर आहे. हल्ली काही लोकांचे आजोबा वगैरे असतील तर आता काही काही सॉफ्ट असायचे, काही काही हार्ड असायचे, लक्षात घ्या. तर हे लक्षात घ्या. तर ते काय म्हणून सांगा, एखादा मित्र बोलताना शिव्या घालायचा, ॲक्च्युअल त्याला काय सांगा शिव्या घालायच्या नसायच्या, पण आपण आपल्या मित्रांना शिव्या घालून बोलतो, त्याचा मित्रालाही पुढच्या राग येत नाही. दुसरा काय म्हणते, वाईट वाटून घेऊ नको म्हणते, त्याची भाषाच तशी आहे म्हणते, बरोबर आहे ना. मग त्याची भाषा तशी आहे तर त्याचे काय सांगा बोलणे तसे आहे असं म्हणायचं आहे, पहा असं म्हणायचं आहे. मग तुम्ही जेव्हा जेव्हा दैनंदिन तुम्ही काय म्हणता, ह्या पुस्तकाची काय सांगा भाषा चांगली नाही, ह्या पुस्तकाची भाषा कठीण आहे, त्या पुस्तकाची भाषा सोपी आहे, विषय तोच असतो ना, विषय तोच असतो, पण त्या लिहिण्यात त्याने जे व्यक्त केले त्या लँग्वेजचा काय सांगा फरक असतो. म्हणून वाचताना आपल्याला ते कसं वाटते, कठीण वाटते, तर काही ठिकाणी कसं वाटते सांगा सोपं वाटते, असं आपण लक्षात घेऊ. चला मग आता तुम्ही इथून काय कळलं तुम्हाला, ह्याच्यावरून तुम्हाला काय कळलं तेवढं सांगा फक्त, की इथे आपण काय कंटेंट शिकलो हे एका शब्दात आपण या ठिकाणी काय सांगा शिकलेलो आहे, की भाषा म्हणजे दुसरं तिसरं काहीच नव्हे तर कोण होय सांगा, बोलणे होय. भाषा म्हणजे कोण सांगा, बोलणे होय. चला एवढं क्लिअर झालं का मला सांगा. मी प्रत्येक वेळेस उद्या असं विचार मी तुम्हाला एका शब्दात सांगा रे भाषा म्हणजे काय, तर उत्तर काय आलं पाहिजे सांगा, बोलणे. भाषा म्हणजे बोलणे, ठीक आहे. आता सांगा ह्या बोलण्याची सुरुवात लक्षात घ्या, आपण काय म्हणून सांगा, आता तुम्ही बोलत आहे, तुम्ही वर्गामध्ये फार कमी बोलून राहिले, जिथं बोलायला पाहिजे तिथं तुम्ही बोलत नाही, जिथे नाही बोलायला पाहिजे तिथं तुम्ही बोलता, तसं करायचं नाही. मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत आता तुमची ही बॅच क्रमांक 263 होय, हे लक्षात ठेवा.
बॅच क्रमांक 263 होय. हा जो चित्रपट आहे मी 262 वेळा दाखवलेला आहे, बरोबर आहे ना. आणि आता 263व्या टाईमला हा प्ले झालेला आहे, लक्षात घ्या. तरी आता काय तुम्हाला वाटत असेल की तुला जरा जास्तच उत्साह दिसून राहिला आणि तुम्हाला जसं काही जग चालवता म्हणजे जग चालवण्याची जबाबदारी तुमच्यावरच आहे वा, असे काही काही लोकांच्या चेहऱ्यावर 12 वाजून राहिले. मी त्याला वाटतं काय शिकवून राहिला तू, बरोबर आहे ना, कुठचं होय हे, लक्षात घ्या. तर दादा कसं आहे, तुला जर समजत नसेल तरी हे समजून घ्यावंच लागते, नाहीतर MPSC काय सांगा लाता घालून घरी हाकलून देते, लक्षात घ्या. आता भाषा म्हणजे एका शब्दात काय सांगितलं, बोलणे. आजची सुरुवात केव्हा केली, आज बोलायला सुरुवात केव्हा केली सांगा. अरे केव्हा केली, सकाळी उठल्या उठल्या, बरोबर आहे ना, सकाळी उठल्या उठल्या, लक्षात घ्या. तर आता पण तुम्हाला सांगतो, सकाळी उठल्याबरोबर जेव्हा तुम्ही तोंड उघडता, सकाळ झाली, बरोबर आहे ना, सकाळ झाली आपण असं कन्सिडर करू. आणि जेव्हा तुम्ही काय म्हणून सांगा तोंड उघडता, तर तोंड उघडल्याबरोबर आपण काय केलं सांगा, बोलायला सुरुवात केली, बोलणं सुरू केलं. म्हणजे सांगा भाषेशिवाय पान हलते का, हे लक्षात घ्या, बरोबर आहे. पान म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की हा इतका महत्त्वाचा कंटेंट आहे, ह्याच्याशिवाय काही जमतच नाही. सकाळी उठल्याबरोबर इकडे तिकडे पाहता एक महत्त्वाचं उपकरण, लक्षात घ्या. सकाळी उठल्याबरोबर ते नसलं तर आपल्याला कम्फर्ट नाही वाटत. काय नाव त्याचं, मोबाईल आहे तुमच्याकडे, बरोबर आहे ना. उठल्याबरोबर काय शोधता, मोबाईलच शोधता अलीकडले पोरं, बरोबर आहे, लक्षात घ्या. आणि ते कोणाच्या हाती लागू नये म्हणून, लक्षात घ्या. तर आता लक्षात घ्या, इथे काय झालं, सकाळी उठल्यावर नाही दिसला, डायरेक्ट आवाज, भाषेचा वापर सुरू झाला. आई वापरली ना भाषा, ती म्हणते काय रे, मोबाईल कुठे आहे, भाषा सुरू. अरे समजलं. तर आता ही भाषा बंद केव्हा होते सांगा, बंद केव्हा होते. हा आता ते तेवढा तर कॉमन सेन्स आहे ना आपल्यामध्ये. बंद केव्हा होते सांगा, संध्याकाळी झोपलो, बंद. तर आता इमॅजिन करा तिचा किती वापर केला ते सांगा दिवसभरामध्ये. आता एवढा तुफान वापर, तिचा म्हणण्यापेक्षा काही बाकी करू द्या, नाहीतर नाही करू द्या, बोलून तर राहिलोच आपण. अरे समजत आहे ना, बोलून तर राहिलोच, म्हणजे तिचा वापर तर कंटिन्यू करतच आहोत. तर सकाळी काय म्हणून सांगा आपण असं कन्सिडर करू की उठल्यापासून तर संध्याकाळी काय म्हणून सांगा आपण असं काय म्हणून सांगा, झोपेपर्यंत काय करतो सांगा, त्या भाषेचा आपण वापर करत असतो, आपण काय सांगा बोलत असतो. आता मला तुम्ही सांगा, हे तुम्हाला एवढं तर समजलं हो सर, भाषा म्हणजे बोलणे होय. आम्ही जसा दिवस निघाला तर तसा आम्ही तिचा यूज करणं सुरू करतो आणि दिवस जाईपर्यंत आम्ही काय सांगा तिचा यूज करतच असतो, बरोबर आहे. कधी कधी तुम्ही काय सांगा कसं करता, लिखित स्वरूपात भाषा व्यक्त करता. अलीकडे मैत्रिणीसोबत बोलायचं आहे पण घरी बाप आहे भाऊ आहे, मग मोबाईल घेता व्हॉट्सअपवर बोलता. अरे बरोबर आहे ना, म्हणजे लिखित स्वरूपात तिचा वापर सुरू आहे. मला सांगा बोलणं बंद आहे का, बोलणं बंद नाही आहे. चला आता इथून सुरू होते, हे तर झालं एका शब्दात भाषा म्हणजे बोलणे होय. अरे बरोबर आहे ना, हे काय झालं सांगा, एका शब्दात काय झालं सांगा, भाषा म्हणजे बोलणे होय. आता मला सांगा, तुम्ही सांगायचं इथे काय सांगा, लाजू नका, तुम्ही सांगा की ह्याच्यातून काय काय व्यक्त करता ते सांगा. म्हणजे काय एक्सप्रेस करता, काय अभिव्यक्त करता, म्हणजे काय मांडता ते सांगा, काय काय व्यक्त करता ते सांगा मला, पटपट सांगा. हा बिलकुल बरोबर. चला जो विचार म्हणत आहे त्याचं अभिनंदन. हा पुढे सांगा, विचार, पुन्हा भावना, अगदी बरोबर आहे, भावना. हा पुन्हा चला कल्पना, बिलकुल बरोबर आहे. तुम्ही काय म्हणून सांगा, वाचलेले आहे काही लोक चुपचाप. मी काय व्यक्त करतो, अबे तुला काय व्यक्त करून राहायला माहित नसेल, तू व्यक्त करते कशाला, बरोबर आहे, बोलते कशाला, काय व्यक्त कर, काय बोलून राहिलो हे तर माहित असते ना ज्याचं त्याला. हा मग विचार, भावना, कल्पना ह्या काय करत असतो, व्यक्त करत असतो. ते कामाचे असू द्या किंवा नसू द्या, ठीक आहे, पण ते व्यक्त केल्याशिवाय काही राहत नाही. जिथं करायचे आहे तिथं करत नाही, जिथं नाही करायचे तिथं करतो आपण भांडू, लक्षात घ्या. तर आता आपले विचार, हा विचार व्यक्त करतो, बरोबर आहे, नक्कीच. मग विचारामध्ये काय काय की तुम्ही एखाद्या विषयासंबंधी म्हणा, एखाद्या कल्पनेसंबंधी बोलता, एखादी गोष्ट अशी करूया तशी करूया, कोणतीही गोष्ट, ठीक आहे. भावना म्हणजे तुम्हाला म्हणते का रे चेहरा का बरं पडलेला आहे, तुम्ही काय म्हणता, बरं नाही वाटत आहे, काय म्हणून सांगा, थोडंसं पोट दुखत आहे, ताप आलाय, सर्दी झाली, ह्या काय झालं, इमोशन, राग आलाय, दुःख झालं, ह्या झाल्या भावना. कल्पना, मग तुम्ही असं म्हणता, कल्पना तुम्हाला नव्या काय सांगा फॅन्टसी सुचतात, त्याच्यात तुम्ही असं म्हणता आपण असं करूया का, आपण तसं करायचं का, चला पूर पाहायला जाऊया का, लक्षात घ्या, गणेश विसर्जनामध्ये नाचूया का, आपण डीजे लावायचा की बँड लावायचं, हे नव्या कल्पना. अरे समजत आहे ना, म्हणजे आगाऊ कल्पना त्यात काही लक्षात घ्या. तर आपण काय काय व्यक्त करतो मला सांगा, विचार, भावना, कल्पना
झालं. तर हे सगळं कशाच्या सहाय्यानं व्यक्त करतो? तर हे बोलल्याशिवाय व्यक्त होते का? नाही. पटापट सांगा, हे बिना बोलता व्यक्त होते का? नाही. मग लक्षात घ्या, तर हे सगळं व्यक्त करण्याचं साधन कोण होय? भाषा होय, म्हणजे बोलणे होय. बरोबर आहे. मग आता हे लक्षात घ्या, एका शब्दात तुम्हाला सांगितलं मी की भाषा म्हणजे कोण होय सर? बोलणे. भाषा म्हणजे बोलणे होय. एवढं क्लिअर लक्षात आलं. आता सांगा इथे काय करू सांगा? डेफिनेशन, वर्ड टू वर्ड डेफिनेशन ऑफ लँग्वेज. कशाची? भाषेची व्याख्या. परीक्षेत विचारते असा प्रश्न तुम्हाला. आता ह्या पूर्ण याचे 2000 प्रश्न घेतले ना आम्ही, त्याच्यामध्ये 50 वेळा विचारला सर्व वेगवेगळ्या परीक्षांना. भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे काय? जसं काय आम्हाला माहीतच नाही. बरोबर आहे. पहा मग इथे काय म्हणून सांगा? व्याख्या. आता पहा ना, मी एक एक शब्द डेफिनेशन मध्ये प्रत्येक शब्द तसा का बरं टाकला आहे हे तुम्हाला समजणं जरुरी आहे. डेफिनेशन म्हणजे काय असते? जसं आपलं संविधान आहे, संविधानाचं काय सांगा? एक प्रिम्बल आहे, माहिती आहे तुम्हाला, प्रस्ताविक आहे. ते वाचल्याबरोबरच समजते की आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय आहे. समजलं ना मी काय म्हणतो? जसा तुमचा एखादा कार्यक्रम असते, मोठा कार्यक्रम 2 दिवस चालणारा, 4 दिवस चालणारा, आणि त्याची पत्रिका केवढी असते रे? छोटी असते. आपण लोकांना नेऊन देतो, तर त्याच्यात काय लिहून असते सांगा? ह्या वेळेला हे होईल, हे असं होईल, तसं होईल. मग आता पूर्ण एवढी मोठी भाषा आहे, एवढ्या मोठ्या भाषेत काय असणार आहे? ती भाषा कशासाठी आपण यूज करणार आहोत? हे फक्त काय सांगा? 2 वाक्याच्या डेफिनेशन मध्ये आपल्याला टाकायचं आहे, किंवा सिंगल वाक्याच्या काय सांगा डेफिनेशन मध्ये टाकायचं आहे. मग त्याच्यात वापरलेला प्रत्येक शब्द हा कोणता असतो माहिती आहे का? तो कीवर्ड असतो. कीवर्ड म्हणजे काय म्हणून सांगा? की जो तो शब्द काय करत असतो? लक्षात घ्या की तो शब्द आपल्याला संपूर्ण भाषा म्हणजे काय हे सांगत असतो. तर लक्षात घ्या. आता तुम्ही काय म्हटलं सर? आम्ही विचार व्यक्त करतो. आम्ही काय सांगा? भावना व्यक्त करतो. आम्ही काय करतो सांगा? कल्पना व्यक्त करतो. आम्ही विचार, भावना, कल्पना काय करतो? व्यक्त करत असतो. बरोबर आहे ना? विचार, भावना, कल्पना व्यक्त करतो. मग मला सांगा, हे कोणाचे असते? सांगा, हे विचार कोणाचे असते? भावना कोणाच्या असतात? कल्पना कोणाच्या असतात? पटपट सांगा. व्यक्तींच्या, म्हणजे जो बोलणारा असेल त्याचे. अरे बरोबर आहे ना? जो कोणी काय सांगा बोलणारा असेल त्याचे. म्हणून मग डेफिनेशन कुठून सुरू होते? लक्षात घ्या. आता डेफिनेशन कुठून सुरू होते ते लक्षात घ्या. पहा मी तुम्हाला सांगतो. हा मग इथे पहा आपण काय म्हणू? आपले. आपले म्हणजे कोणाचे सांगा? ज्याचे त्याचे. अरे समजते ना? आपले म्हणजे कोणाचे? ज्याचे त्याचे. मग आपले विचार, नंतर काय म्हणून सांगा? भावना. अरे समजते ना? आता सांगितलं तसं सांगत चला पुढे. इथे काय म्हणून सांगा? कल्पना. व्यक्त. काय म्हणून सांगा? व्यक्त करण्याचे साधन. व्यक्त करण्याचे काय म्हणून सांगा? साधन किंवा साधन किंवा इथे काय म्हणून सांगा? माध्यम. म्हणजे भाषा होय. म्हणजे कोण होय सांगा? भाषा होय. आपले विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे साधन किंवा माध्यम म्हणजे कोण होय? भाषा होय. बरोबर आहे. चला डेफिनेशन कळली का? अरे होत म्हणा, जिवंत आहे ना सगळे. हां नाहीतर काय करा माहिती आहे का? आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जा. तिथे जाऊन काय म्हणून सांगा? 2-2 सलाईन लावून या. डॉक्टरने विचारला काय प्रॉब्लेम आहे? वर्गात सर विचारल्यानंतर आम्हाला बोलणंच होत नाही म्हणा. आत्ताच म्हातारपण आल्यासारखं वाटून राहिलं म्हणा. एक शब्द तोंडातून बाहेर निघून नाही राहिलं. तुम्ही जर म्हणाल की हे काय रे तुमचं काय तारुण्य, काय जवानी? अरे बरोबर आहे ना? लक्षात घ्या. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू नावं घेतली की इंग्रज थरथर व्हायचे. समजत आहे मी काय म्हणत आहे? इथं आताच्या आता शिकवल्यानं डेफिनेशन हो म्हणायच्या जर जीवावर येत असेल तर म्हाताऱ्यापेक्षा निपटार नाही आहो का आपण? चौकात बसलेले म्हातारे पहा कसे दन बोलतात. अरे बरोबर आहे ना? त्याच्यासोबत लावून घ्या, तो तुम्हाला झापल्याशिवाय राहत नाही. समजत आहे? आणि इथे तुम्हाला म्हणजे इंटरेस्टची गोष्ट आहे बरं ते. अरे समजला का? इंटरेस्टची गोष्ट आहे. पहा तिचा जर तुम्हाला फोन आला समजा, तर ती म्हणते ठेव घरचे आले म्हणते. लक्षात घ्या. तरी तुम्ही बोलता म्हणजे त्याच्यात तुमचा इंटरेस्ट आहे. ह्याच्यात इंटरेस्ट नाही. इथं हो म्हणायला तयार नाही, नाही म्हणायला तयार नाही. आणि वरून तुमची आशा कशी माहिती आहे का? मला आलं पाहिजे. कसं येणार आहे? येत नाही ना. तुम्ही त्याच्यात इंटरेस्ट घ्या ना. लक्षात घ्या. डेफिनेशन सांगा सर्वजण. आपले विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे साधन किंवा माध्यम म्हणजे भाषा. बरोबर आहे. आता बघ, आता पुन्हा एक प्रश्न, सहज प्रश्न म्हणजे कसा सर? भाषेच्या माध्यमातून फक्त आपण आपले विचार, भावना, कल्पना ह्याच व्यक्त करतो का? मग तुम्हाला असे प्रश्न नाही पडत का? प्रश्न पडणं जरुरी आहे. मग जर समजा आम्हाला सर कुणाला शिव्या द्यायच्या असेल तर ते आम्ही कशा व्यक्त करू? अरे बरोबर आहे ना? आम्हाला काय द्यायचे आहे सांगा? शिव्या. आपले गुणधर्म आहे ना. लक्षात घ्या. आम्हाला काय सांगा? शिव्या घालायच्या, तर त्या कशा व्यक्त करू? त्याच्यासाठी भाषा. बरोबर आहे. कोणाला टोमणे मारायचा आहे, कोणाला टोचून बोलायचं आहे,
बरोबर आहे, कोणाला घालून पाडून बोलायचं आहे, कोणाचा अपमान करायचा आहे, कोणाची चाटुगिरी करायची आहे, कोणाची काय सांगा खुशामत करायची आहे, ती आम्ही कशी करू सर? बरोबर आहे, त्याच्यासाठी सुद्धा साधन कोण होय? भाषा. म्हणजे समजून घ्या, आता काय बोललो होतो याच्या पूर्वी काही वेळाच्या आधी मी सांगितलं होतं, सकाळी आपलं तोंड उघडलं की बंद होईपर्यंत दिवसभरात जे जे कार्यक्रम केले ते सगळे कशात मोडतात सांगा? भाषेच्या सहाय्यानं केले, भाषेच्या माध्यमातून केले, असं तुम्ही लक्षात घ्या. इथे फक्त आता दोन गोष्टी शिकलो. भाषा नावाची कन्सेप्ट बऱ्यापैकी डोक्यात आली असं आपण लक्षात घेऊ की एका शब्दात म्हणजे भाषा म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, तर ते फक्त बोलणे होय. आता आणि बोलण्याची प्रत्येक वेळेस वेगवेगळी राहू शकते, हे लक्षात घ्या. भाषा कशी राहू शकते? वेगवेगळी. मग तुम्ही तेलुगू, कन्नड, फारसी, अरबी, उर्दू, अरे समजत आहे ना, हिंदी, गुजराती, पाली, बंगाली, कुठूनही बोला, पण ते तुमचं काय सांगा? विचार व्यक्त करण्याचं साधनच आहे, म्हणून ते कोण होय सांगा? भाषा. ठीक आहे, चला, भाषा एका शब्दात म्हणजे कोण सांगा? बोलणे. मग आपले विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे साधन किंवा माध्यम म्हणजे कोण होय? भाषा होय. आणि त्याच्यासोबतच सर्व काही व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे आपण बोलण्याच्या संदर्भातून जेवढं काही व्यक्त होत असते हे लक्षात घ्या, ते सगळं म्हणजे काय सांगा? म्हणजे भाषा होय. बरोबर आहे. तर आता पहा, भाषा या सदराखाली काय काय मोडते? तुम्ही पुन्हा म्हणता एखाद्या पुस्तकाची भाषा कठीण आहे किंवा सोपी आहे असं म्हणता, बरोबर आहे ना. एखादं पुस्तक आहे त्याची भाषा काय सांगा? कठीण आहे असं म्हणता, त्याची भाषा सोपी आहे असं म्हणता. म्हणजे भाषा कशी व्यक्त करता येते सांगा? लिहून सुद्धा व्यक्त करता येते, हे लक्षात घ्या. मग एक प्रश्न तुम्हाला वारंवार येते की तुम्ही इथं भाषा म्हणजे बोलणे असं म्हटलेलं आहे, ओके, पण काय सांगा? भाषा लिहूनही व्यक्त करता येते. पूर्वीचा जमाना होता, आता मेसेजचा आहे, पूर्वीचा चिठ्ठीचा होता. अरे माहिती आहे ना तुम्हाला? लक्षात घ्या, कबुतरापाशी पाठवायचे, लक्षात घ्या. मग लहान लहान लेकरापाशी पाठवायचे. सैराट वगैरे पाहिला ना तुम्ही? लक्षात घ्या तसं. तर हे लक्षात घ्या, म्हणजे बोलणे आणि दुसरा एक कंटेंट याच्यामध्ये येतो, तो कोणता सांगा? लिहिणे. तर हे दोन, हा प्रश्न होय. हे पहा, हे प्रश्न भाषेच्या सदराखाली कोणकोणते घटक येतात? एक बोलणे, काय म्हणून सांगा? लिहिणे. आपले विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे माध्यम किंवा साधन म्हणजे कोण होय? भाषा होय. असे आपण काय सांगा? लक्षात घेऊ. चला ठीक आहे, पुढे जाऊ. आता आपण पुढे जात असताना एक महत्वाचा मुद्दा परत, हे पहा, आता भाषा हा शब्द कुठून आला? तर इथे एक त्याच्या आधी प्रश्न सांगतो. आपण जी काही भाषा आणि व्याकरण पाहणार आहोत ती कोणती भाषा सांगा? मराठी भाषा, हा मुद्दा बघणार आहोत. तर इथे एक तुम्हाला प्रश्न विचारला जातो की मराठीची जननी कोण? हा प्रश्न विचारतात, जननी. तर या प्रश्नामध्ये थोडंसं व्हेरिएशन घेतात. जननी कोण म्हणते किंवा इथे काय म्हणते? जनक भाषा कोणती? प्रश्न तोच आहे. जनक भाषा म्हणजे मराठी कोणापासून तयार झाली, किंवा मराठी भाषेची काय म्हणते? आई. आई म्हणजे जननीच होय, लक्षात घ्या. किंवा मराठी भाषा कोणत्या भाषेपासून निर्माण झाली? तर असा तो काय असतो सांगा? प्रश्न असतो. ठीक आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर असं घ्यायचं आपण ह्या ठिकाणी की संस्कृत भाषेपासून काय सांगा? मराठी निर्माण झाली, हे एक उत्तर. ठीक आहे. संस्कृत भाषा, आणि संस्कृत भाषेपासून कोणती भाषा? पुढे बसा, पुढे पाणी इकडे पुढे बसा, लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, इथे संस्कृत पासून कोणती सांगा? मराठी भाषा तयार झालेली आहे असं आपण कन्सिडर करू. मग मराठीची जननी कोण? संस्कृत. मराठीची आई कोण? संस्कृत. मराठीची जनक भाषा कोण सांगा? संस्कृत. असं आपण कन्सिडर करू. मग आता पहा, इथे पुन्हा एक कंटेंट तयार होतो, तो म्हणजे कसा माहिती आहे का? असे बरेचसे शब्द आहेत, खूप सारे वर्ड आहे, खूप सारे काय सांगा? शब्द आहे, जे कुठून मराठीमध्ये आलेले आहे माहिती आहे का? संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेले आहे. संस्कृतमधून ॲज अ टीच जसेच्या तसे मराठीत आलेले आहे. आणि त्यासारखे म्हणजे त्यांना काय म्हटल्या जाते सर? तर त्यांना काय सांगा? तत्सम शब्द असे म्हणतात. जे शब्द संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आले त्यांना काय सांगा? तत्सम शब्द असे म्हणतात. तर एक प्रश्न पुन्हा बनतो, तो प्रश्न कसा असतो माहिती आहे का? भाषा हा शब्द कोणत्या धातूपासून तयार झाला असं म्हणते? तर हे संस्कृत मधला धातू आहे, आणि तो धातू म्हणजे कोणता? भाष. तर ह्या भाष धातूपासून काय सांगा? तयार झालेला आहे असं आपण कन्सिडर करू. भाष धातूपासून मराठीत कोणता शब्द तयार झालाय? भाषा. आणि त्या भाष धातूचा अर्थ, त्याचा सुद्धा अर्थ असा होतो बोलणे. भाष धातूचा अर्थ म्हणजे भाषा या शब्दाचा अर्थ आपण काय घेतला? बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे, असाच त्याचा सुद्धा काय होतो? अर्थ होतो. मला सांगा, जे काही प्रश्न आपण कंटिन्यू करत आहोत, तुम्हाला संकल्पना सांगत आहोत, डोक्यात येऊन राहिल्या सर्वांच्या? मग भाषा म्हणजे एका शब्दात काय म्हणजे सांगा? बोलणे. भाषा सदराखाली काय काय मोडते? बोलणे आणि लिहिणे, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय? आपले विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचं साधन किंवा माध्यम म्हणजे भाषा होय. मराठीची जननी कोण होय? संस्कृत होय. मग संस्कृतमधून भाष धातूपासून भाषा शब्द मराठीत आलाय,
आणि त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो. आता काय होतं भाषेमुळे पहा, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपर्यंत काय सांगा जोडला जातो. आता समजा वर्गामध्ये मी कोणती भाषा बोलत आहो, मराठी, आणि तुम्ही जर समजा सर्व कोणते असते, कानडी, बरोबर आहे, आपण कनेक्ट झालो असतो का? नाही. लक्षात घ्या. आता जसं तुम्ही काय सांगा टीव्हीवरचे इंग्रजी चॅनल बघत नाही, इंग्रजी बातम्या बघत नाही, जपानी बातम्या बघत नाही, कारण सांगा येत नाही ना सर म्हणा, बरोबर आहे. जर समजा जपानी आली असती तर तुम्ही काय पाहिलं असतं? जपानी पाहिलं असतं, बरोबर आहे. तर हे समजून घ्या. मग भाषा एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जोडणारा पूल आहे. भाषेमुळे विचारांची आदान प्रदान होते, विचारांची काय सांगा देवाणघेवाण होते. लक्षात घ्या, भाषेमुळे विचारांची आदान प्रदान होते, विचारांची देवाणघेवाण होते. लक्षात घ्या. आणि आता काय होते की आता पहा काही स्टेटमेंट आपण काय सांगा पीपीटीच्या स्वरूपात पुढे इकडे कंटिन्यू केलेले आहे. तर ते स्टेटमेंट पहा आपण पुढे आपण लक्षात घेऊ. पहा लक्ष द्या. आता पहा इथे पहिल्यांदा मी काय ऍड केलेली आहे, ठिकाणी डेफिनेशन ऍड केलेली आहे. प्रत्येकाने लक्ष द्या. इथे डेफिनेशन आपण ऍड केलेली आहे आणि डेफिनेशन मध्ये इथे सुरुवातीला सांगितलं. आता पहा, म्हणजे माझे अक्षर कसे असले तरी इथे छापूनच आहे सरळ सरळ, बरोबर आहे. तर हे वाचा आणि हे डोक्यात छापून घ्यायचं. लक्षात घ्या. आपले विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे कोण होईल सांगा? भाषा, बरोबर आहे. लक्षात घ्या. भाषा म्हणजे विचारांची देवाणघेवाण, आदान प्रदान करण्याचे माध्यम. हे पहा, जेव्हा तुम्हाला कंबाईन आणि राज्यसेवा याच्यामध्ये स्टेटमेंट येतात आणि त्याच्यात काय विचारते माहिती आहे का? कोणतं बरोबर आहे, कोणतं चूक आहे, हा विषय. तर आता हे किती झाले सांगा? 4-5 स्टेटमेंट इथं दिलेलं आहे. असे 7-8 काय म्हणून सांगा स्टेटमेंट देतात आणि त्याच्या खाली अबकड एबीसीडी सुरू असते. कोणतं बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे. तर म्हणून हे माहीत पाहिजे, संकल्पना माहीत पाहिजे. लक्षात घ्या. पहा, आपले विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे कोण होय? भाषा होय. पहा, भाषा म्हणजे विचारांची देवाणघेवाण, आदान प्रदान करण्याचे साधन किंवा माध्यम. आता कसं आहे लक्षात घ्या, समजा आपल्याला पुढच्याची भाषा येत असेल तरच त्याचे विचार आपल्यापर्यंत पोहोचेल, किंवा पुढच्याला आपली जर भाषा येत असेल तरच आपले विचार त्याच्यापर्यंत काय सांगा पोहोचेल. अन्यथा काय होईल सांगा? अन्यथा काय म्हणून सांगा? त्याच्यापर्यंत आपले विचार पोहोचणार नाही. समजत आहे? म्हणून विचारांची देवाणघेवाण, आदान प्रदान करण्याचं साधन किंवा माध्यम म्हणजे कोण होय सांगा? भाषा. ठीक आहे. पहा, भाषा एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जोडणारा पूल होय. भाषा एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जोडणारा पूल होय. पहा, हे आता लास्ट मध्ये सांगितलं होतं तुम्हाला. काय म्हटलं मी? की मराठीची जननी कोण आहे म्हटलं? संस्कृत आहे म्हटलं, बरोबर आहे. मराठीची जननी कोण म्हटलं? संस्कृत, बरोबर आहे. आणि इथे आपण बघत असताना मग भाषा हा शब्द लक्षात घ्या, भाष या काय सांगा संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. प्रश्न बनतो, भाषा शब्द भाष या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे आणि त्याचाही अर्थ काय सांगा? बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो. भाषा या शब्दाचा अर्थ काय सांगा? बोलणे असा होत असतो. ठीक आहे. भाषेमध्ये बोलणे व लिहिणे हे प्रश्न होय सांगितलं. कोणकोणत्या 2 गोष्टी काय सांगा ऍड असतात? कोणकोणत्या 2 गोष्टीचा त्याच्यामध्ये संबंध आहे? तर कोणकोणत्या 2 गोष्टी सांगा? की भाषेमध्ये बोलणे आणि लिहिणे ह्या दोन्ही गोष्टीचा काय सांगा समावेश होतो, संबंध येतो, असं आपण कन्सिडर करू. पहा, आता इथे हा एक प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे, तो लक्षात घ्या. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, हे स्टेटमेंट. तर इथं काय करायचं? यस, बरोबर आहे. ती नदीप्रमाणे सतत वळणे घेत असते, वळणे घेत असते. यस, ती सतत काय सांगा बदलत असते, हे सुद्धा काय सांगा? यस. हे येतात, परीक्षेत आलेला प्रश्न आहे. पुढे गेल्यावर तुम्हाला कळेल की हो सर इथे हा प्रश्न काय सांगा विचारला गेला होता. ठीक आहे. तर आता बघा कशी असते मला सांगा. आता सद्यस्थितीमध्ये आपण कुठे आहोत? तर आपण कुठे आहोत सांगा? यवतमाळ, बरोबर आहे ना. आपण कुठे म्हणून सांगा? यवतमाळ. ओके. तर आता कसं होते, मराठीच बोलली जाते. समजा संपूर्ण महाराष्ट्राची जर गोष्ट केली, पूर्ण महाराष्ट्र, तर मला सांगा पूर्ण महाराष्ट्र कोणती भाषा बोलली जाते? मराठी बोलली जाते. पण मला सांगा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची भाषा सारखी आहे का? नाही. हा पहिला मुद्दा, सारखी नाही. मग कोणती बोलत आहे ते? त्यांची भाषा सारखी नाही, तर मग कोणती भाषा बोलत आहे? ते मराठीच बोलत आहे ना सर्व लोक. पण मला सांगा इथे जर समजा दुसऱ्या भागातील शिक्षक आणला, उदाहरणार्थ इथे जर समजा मराठवाड्यातील शिक्षक जर समजा मी या ठिकाणी आणला आणि त्याने जर समजा 5 मिनिटं तुमच्या सोबत काय सांगा त्यांनी जर कंटिन्यू केलं, तर तुम्ही ऑब्व्हियसली ओळखता. तो मराठी जरी बोलत असतील ते तरी तुम्ही काय सांगा ऑब्व्हियसली ओळखता. कसं? हे मराठवाड्यातलं हवं म्हणते, बरोबर आहे. आता समजा आपण पुणे म्हणू, मुंबई म्हणू, ह्यांची जर गोष्ट केली तर ते विदर्भाची भाषा कशी सांगा? रफ आहे असं म्हणतात, बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगतो त्यांची भाषा काय म्हणून सांगा 100% करेक्ट आहे अशातला भाग अजिबात नाही. लक्षात घ्या, मुंबईकर पुणेकर 100% अचूक बोलतात.
हा भाग तर अजिबातच नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि आपले वैदर्भीय लोक सुद्धा 100% बरोबर बोलतात, हे अजिबातच नाही. महाराष्ट्रात कोणत्याच कोपऱ्यामध्ये पूर्णच्या पूर्ण 100% अचूक मराठी बोलली जात नाही, कुठंच नाही बोलली जात. पण लक्षात घ्या, फक्त लिखित स्वरूपामध्ये मराठी काय सांगा अचूक येऊ शकते. समजलं मी काय म्हणतो? लिखित स्वरूपात. तर आता बा कसं होते, भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, ती बदलत असते. मागे प्रश्न किती कोसावर बदलते, तर काय सांगा 12 कोसांवर बदलते. हे असं उत्तर द्या, पण 12 कोसांवरच बदलते असं काही निश्चित नाही. भाषा पावला पावलालाही बदलते. अरे बरोबर आहे ना, कशी बदलते तुम्हाला सांगतो. आता एक व्हेरिएशन सांगतो. जसं आता यवतमाळवाले काय करते, समजा एखादा मित्र आहे, त्याला फोन केला तुम्ही आणि तुम्हाला हे क्रियापद वापरायचं आहे. काय क्रियापद वापरायचं आहे? हे करत आहे असं क्रियापद वापरायचं आहे. करत आहे, बरोबर आहे. तुम्ही त्याला फोन करता आणि तुम्ही त्याला फोन करून काय सांगता माहित आहे? काय करताय बे म्हणते, काय करत आहे. आता तो जेवण करत आहे, बरोबर आहे. लक्षात घ्या, मग त्याने काय सांगणं जरुरी आहे, मला सांगा पटपट. जेवण करत आहो, करत आहो, करत आहे, बरोबर आहे. तो काय म्हणते? जेवण करता आहो म्हणते. अरे म्हणते ना जेवण करता आहो म्हणून. मला सांगा क्रियापद चुकत आहे? तुम्हाला वाटते मी मराठी शुद्ध बोलतो? अरे बरोबर आहे ना. तर हे समजून घ्या, फक्त एक एक्झाम्पल देतो मी, समजलं का? काय म्हणते सांगा? जेवण करत आहो, बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे ना. तो काय तुमचा मित्र येणार आहे, बराच वेळ झाला, फोन लावला, कुठं आहे? मग तो काय म्हणते? येताव ना म्हणते. येताव असं लिहिता येते. अरे बरोबर आहे ना. चूक आहे का नाही? यवतमाळ होय, विदर्भ होय. अरे समजत आहे ना मी काय म्हणत आहो? पहा इकडे हे आपल्यापेक्षा हुकलेले पुन्हा सांगतो. म्हणजे काय म्हणून सांगा, म्हणजे हे तर कुठेतरी बरोबर आहे, संधीमध्ये ऍड होईल कुठेतरी. थोडंसं आपण इकडे चाललो, आपण उमरखेडच्या रोडनं निघा, समजलं, आर्नी रोड आहे ना, तिकडे जाणं सुरू करा. काय करायला म्हणते? अरे करायला. दादा हे मधातच थांबत आहे ना, लक्षात घ्या. काय करायला म्हणते? अभ्यास करायलो राव म्हणते. लक्षात घ्या, अभ्यास करायलो. आता सांगा हे क्रियापद होय का? हे क्रियापद नव्हे. मग हे जर चूक असन, हे बरोबर आहे का? हे चूक आहे. समजलं, हे चूक आहे. लक्षात घ्या. म्हणजे बाकीचे म्हणते आम्ही बरोबर. अरे अजिबात नाही दादा, लक्षात घ्या. आणि तिकडे कोकण मुंबई वाले, लक्षात घ्या, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला फोन लावते आणि म्हणते काय करतीये म्हणते. हे कोण म्हणे बरोबर आहे? मग आम्ही स्वतः राहिलेलो आहे. अरे बरोबर आहे ना. लक्षात घ्या. आता तुम्ही त्या अँगलला नसेल बघितलं, कारण तुमच्या डोक्यात भाषेचा किडा नाही ना. अरे समजत आहे ना. तर हे लक्षात घ्या. मग हे काय करतीये? काही नाही म्हणते, जेवण करतीये. येतीये का आमच्या गावाला म्हणते. आता लक्षात घ्या काय होऊन राहिलं. इथून जर समजा नागपूर गेलो, भंडारा, नाग विदर्भ, पेपरला वगैरे जा कधी, तिकडले काय म्हणते? चालणं बे म्हणते. झालं नाही का? काय झोपून राहिला का बे म्हणते. अरे बरोबर आहे ना. लक्षात, झोप झालीच नाही वाटते तुझी म्हणते. आता समजून घ्या बदलत आहे का नाही, लक्षात घ्या. बरं हे बोलत आहे ती कोणती भाषा? मराठी. हे पहिल्यांदा समजलं ना. हे कोणी सांगा? मराठी. ठीक आहे. आता काय होते, मुंबईतली पुन्हा एकदा गंमत सांगतो. त्यांना काय वाटते, नचा उच्चार जर समजा मूर्धन्य केला, नचा उच्चार जर मूर्धन्य केला, लक्षात घ्या, तर त्यांना वाटते की आम्ही प्युअर इंग्रजी म्हणजे मराठी बोलत आहोत, म्हणजे शुद्ध मराठी बोलतो, असा त्यांचा गैरसमज आहे. मग त्यांना तुम्हाला सांगतो, दंते न आणि मूर्धन्य न मधला बोलताना पहिल्यांदा डिस्टन्स समजून घेणं जरुरी आहे. अरे बरोबर आहे ना. बरेच काय म्हणून सांगा, कोकण विभागात वगैरे म्हणजे मुंबईकर वगैरे आपण पाहत असतो. तर हे काय सांगा, आता लक्षात घ्या, आपण बाण याचा उच्चार व्हायला पाहिजे मूर्धन्य, बाण, आणि ध न, समजत आहे का? आता सरसकट मग बऱ्याचदा मी पाहतो की मूर्धन्य उच्चार होतो, मग तोही चूक आहे. तर हे लक्षात घ्या. तर हे आता इथं समजत आहे तुम्हाला की भाषा कशी असते सांगा, बदलत असते, दर 12 कोसावर बदलते. ते 12 कोसाचं काही कन्फर्म नाही आहे. पहा तुम्हाला सांगतो, तुम्ही तर भाषा काय करता रे, पावला पावलाला बदलता. आयोगानं म्हटलं ना मला की तुझ्या मतानं उत्तर लिही बा तू, म्हणजे किती अंतरावर बदलते. तर मी आयोगाला सांगतो, काय सांगतो माहित आहे? आयोग साहेब म्हणतो पावला पावलालाच बदलते. म्हणजे तुम्ही गावी गेले, दिवाळीला गावी गेले तुम्ही, लक्ष द्या. अरे बरोबर आहे ना. तुम्ही दिवाळीला काय सांगा गावी गेले. आता गावी गेल्यावर बस स्टॉप पासून घरी चालले, समजून घ्या ना, पटापट पटापट बस स्टॉप पासून घरी चालले. लक्षात, हे जर समजायला येत नसेल म्हणजे आयुष्यात आम्ही गावी गेलोच नाही. बरोबर आहे. बस स्टॉप पासून घराकडे चाललोच नाही. मित्र भेटते ना रस्त्यामध्ये, मग आता तुमची भाषा सुरू होते. मित्रासोबत काय सांगा, आबे तुबे काबे लेका मले तुले, बरोबर आहे ना, हे आपलं. बरोबर आहे. हेच जर समजा मुंबईमध्ये क्लासमध्ये असेल, मला तुला अग तुग, अरे बरोबर आहे ना.
तर हे कोणती झाली? प्रमाणित. इकडे तशीच वापरा लागते. तुम्ही जर इकडे समजा प्रमाणित भाषेचा वापर केला, ह्या पोरगा बोलत नाही तुमच्यासोबत, जास्त शहाणा झाला म्हणते. अरे बरोबर आहे ना, हे आता पहिले सारखं राहिलं नाही, समजून घ्या. पण आता इथंच उभे आहे आणि जसे तुम्ही बाहेरून गावी गेले दिवाळीला, तशी एक ती सुद्धा गावी आली. अरे समजतंय का? मग हे इच्छा इथं हिच्यासोबत बोलताना तुम्ही कसे बोलता? पुन्हा तसंच बोलता. अगं तुगं मला तुला, बरोबर आहे, असं म्हटलं वगैरे. का लक्षात घ्या, हिच्यासोबत बोलता. भाषा पावलावरच चेंज होत आहे. आणि ह्याच्यासोबत तुम्ही काय बोलत आहे, काय बोलले, हिच्यासोबत तुम्ही काय बोलत आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक गोष्ट सांगायची आहे ना, हे लक्षात घ्या. मग भाषा कशी असते? बदलते. व्यक्तिपरत्वे सुद्धा बदलते. म्हणजे तुम्ही एखाद्या शिक्षकाशी संवाद साधत आहे, एखाद्या वकिलाशी बोलत आहे, एखाद्या काय सांगा सामान्य व्यक्तीसोबत बोलत आहे, तर कशी होते सांगा? भाषा वळणे घेत असते. मग भाषा अशी स्ट्रेट लाईन सारखी असते का रे? नाही. मग नदी अशी स्ट्रेट लाईन सारखी असते का? नाही. म्हणून भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. लक्षात घ्या, ती नदीप्रमाणे सतत काय सांगा? वळणे घेत असते. ती सतत बदलत असते. ती दर 12 कोसावर काय सांगा? बदलते. असे आपण लक्षात घेऊ. मला सांगा, क्लिअर झालं? तर पहा, हे जर स्टेटमेंट आले परीक्षेमध्ये, तर असंच्या असं काय म्हणून सांगा उत्तर देता येणं जरुरी आहे. हे लक्षात घ्या. पहा, मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचा एक विभाग असतो. मानवी मेंदू, लक्षात घ्या. आपण बायोलॉजीमध्ये जर गेलो, आपण काय सांगा ह्युमन ब्रेनची जर गोष्ट केली आपण, तर पहा, मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे जे सामर्थ्य असते त्याला काय म्हणतात, असा प्रश्न आला होता. म्हणून हे स्टेटमेंट इथं मी ऍड केलेलं आहे. तर भाषिक क्षमता, भाषेवरूनच त्याची क्षमता. म्हणजे मानवी मेंदू काय करतो? हा जो विभाग आहे, ऐका बरोबर, हा जो विभाग आहे ना, भाषिक क्षमता विभाग, बरोबर आहे, तर हा विभाग काय करत असतो की तुम्हाला कितीही जगातल्या सर्वही भाषा ज्ञात करून देऊ शकतो. त्याची तेवढी काय सांगा कॅपॅसिटी आहे. आणि ते कसं आहे, त्याच्यासाठी आम्हाला काय प्रयत्न करावे लागेल? म्हणजे आम्हाला खूप काय सांगा उदंड अनंत प्रयत्न नाही, काहीच नाही. तुम्ही ज्या एरियात जाल तिथे जाऊन 2-4 वर्षे वास्तव करा, श्रवण करा, ऐका, आपोआप येते. सर स्पोकनचा क्लास लावू का त्या भाषेच्या? दादा बाकीचे बोलले पाहिजे, तुमच्या लावल्यानं काही होत नाही. अरे समजत आहे ना, इंग्रजी स्पोकनचा क्लास आहे तोपर्यंत चांगली येते, समजत आहे. आणि स्पोकनचा क्लास संपून 6 महिने झाले की जैसे ते परिस्थिती होते. मराठीचा स्पोकनचा क्लास लावला का? नाही. कोण म्हणते नाही लावला? घरी आईकडे लावला, बाबाकडे लावला, अरे बरोबर आहे ना, नातेवाईकाकडे लावला, साऱ्याचकडे लावला ना. बाकीचे काय शिकवत आहे? कोण्या भाषेतून बोलताय आपल्यासोबत? मराठीतून. म्हणून मराठी काय सांगा येत आहे आपल्याला. आता इमॅजिन करा, सारेच जण जर समजा आपल्यासोबत मराठीतूनच बोलले असते तर काय झालं असतं? सॉरी, इंग्रजीतूनच जर बोलले असते तर काय झालं असतं? ऑब्विसली इंग्रजी आली असती. येत्या लक्षात? तर हे लक्षात घ्या. मग आता पहा, मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे जे सामर्थ्य असते त्याला काय म्हणतात सांगा? भाषिक क्षमता असे म्हणतात. आणि वयाच्या 5व्या वर्षापर्यंत, सर कितव्या म्हणून सांगा? 5व्या वर्षापर्यंत मूल म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच काय म्हणून सांगा बाळ असता तेव्हापासूनच भाषा शिकता ना रे. तर लक्षात घ्या, तर वयाच्या 5व्या वर्षापर्यंत मूल काय सांगा मातृभाषा आत्मसात करते. कोणती भाषा सर म्हणू आपण? मातृभाषा आत्मसात करते. भाषा ही ध्वन्यात्मक असते. ध्वनी म्हणजे समजते ना. लक्षात घ्या, भाषा ही ध्वनित्मक असते. म्हणजे भाषेतून काय उत्पन्न होतात? ध्वनी उत्पन्न होतात, आवाज उत्पन्न होतात. मग भाषेचं जे बेसिक कंटेंट आहे, मूलभूत घटक आहे ध्वनीच आहे. म्हणजे आवाज. एक लक्षात घ्या, समजा तुम्ही काय सांगा हे घेतलं, एक काय म्हणून सांगा एक साऊंड विकत घेतला किंवा डीजे विकत घेतला किंवा काय म्हणून सांगा ते होम थिएटर विकत घेतलं, अरे बरोबर आहे ना. तर त्याचा मूलभूत घटक कोण आहे सांगा? आवाज कसा आहे हे चेक करून घेता तुम्ही, समजत आहे. मग लक्षात घ्या, भाषेचा काय म्हणून सांगा भाषा कशी असते? ध्वनियुक्त असते, ध्वन्यात्मक असते. का लक्षात घ्या, मग ध्वनी हाच भाषेचा मूलभूत घटक होय, हे पहिले समजून घ्या. आता बोलणारा व ऐकणारा ह्यांना जोडणारा पूल म्हणजे कोण होय म्हटलं तुम्हाला? भाषा होय, असं तुम्हाला सांगितलं. आता पहा, इथे आपण बरेच कंटेंट क्लिअर करणार आहोत, ते नीट लक्षात घेत चला. पहा पहिल्यांदा, तर इथे पहा, भाषा ठराविक कालावधीनंतर, तर हे शब्द समजून घ्या. काळ जर लोटला तर भाषेमध्ये चेंजेस येतात. काळ जर लोटला तर भाषेमध्ये काय सांगा चेंजेस येतात, भाषेमध्ये काय सांगा बदल होतात. तर हे समजून घ्या, भाषेमध्ये चेंजेस येतात, भाषेमध्ये बदल होतात. तर आता मग कसं होते पहा, लक्षात घ्या, काळ लोटला भाषेमध्ये बदल. आता जर समजा शिवकालीन महाराष्ट्राची मराठी भाषा, शिवकालीन म्हणजे केव्हा सांगा? शिवाजी महाराजांचा जेव्हा काळ होता तेव्हाची मराठी भाषा. तर तेव्हाचं एखादं वाक्य जर समजा आजच्या परिस्थितीत आपण जर पाहतो म्हटलं तर समजा जावळीचे चंद्रराव मोरे,
त्यांना बोललेलं एक वाक्य आम्हाला 4थीच्या इतिहासात होता, त्याच्यामध्ये बहुतेक ते वाक्य अशा आशयाचं होतं की पा लक्षात घ्या, आता आपल्या आताच्या भाषेत जर म्हटलं ना, ते जर तुम्हाला फोनवर जर समजा सांगायचं असन जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांना, काय सांगायचं माहिती आहे का, जास्त माजल्यासारखा करण मारून टाकणले का, बरोबर आहे. तर हे असं धमकी होय. तर तेव्हा शिवाजी महाराजांनी ती धमकी दिली होती पत्रातून, पण तेव्हाची भाषा वेगळी होती. तेव्हा काय म्हटलं होतं माहिती आहे का, बंड केलिया मारले जाल. समजलं का, बंड केलिया मारले जाल. आणि आताचं काय होईल ते हे असत, जास्त माजल्यासारखा करशील, खतम केल्याशिवाय राहणार नाही. अरे बरोबर आहे ना. मग आता तीच गोष्ट तेव्हा सांगितल्या गेली, मराठीच भाषा होय, आणि तीच गोष्ट काय सांगा आजही सांगितल्या जात आहे. म्हणजे काय होते मला सांगा, भाषा ठराविक कालावधीनंतर व काय सांगा प्रदेशानुसार, प्रदेशानुसार बदलते. कोकणात वेगळी, मराठवाड्यात वेगळी, विदर्भात वेगळी होय तीच भाषा मराठी. समजत आहे. मग हे पहा, ठराविक कालावधीनंतर आणि प्रदेशानुसार बदलत जाते, म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. ते आधी सांगितलं तुम्हाला. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, सतत वळणे घेते, बदलते, 12 कोसावर बदलते. लक्षात घ्या. आता पहा, भाषेचे एकूण किती कौशल्य आहे हा प्रश्न वारंवार, तर हे विसरूच नका. पहा, किती कौशल्य म्हटल्याच्या नंतर अजिबात विसरू नका. किती सांगा, 5 कौशल्य. आता 5 कौशल्य कोणकोणती, क्रम पहा. तुम्हाला ऐकल्याशिवाय भाषा येत नाही. समजलं, ऐकल्याशिवाय भाषा येत नाही. लहानपणी तुम्ही डायरेक्ट बोलायला लागता की पहिले ऐकून घेता, रे ऐकूनच घेता. कोणतीही गोष्ट तुम्हाला प्रथम ऐकून घ्यावी लागते. जसं लहान मुलं आई शिकवते, पहिल्यांदा म्हणजे श्रवण, बरोबर आहे. 5, 7, 10 वेळा काय सांगा ऐकून घेतलं, मग काय झालं, बोलेल तो, नंतर बोलेल ना. मग हे लक्षात घ्या, पहिले ऐकणे, ऐकल्यानंतर काय सांगा बोलेल, ऐकणे बोलणे झालं की आपण पहिल्या वर्गात जायच्या आधी वडील उजळणी आणून देते, आणि पुन्हा ऐकणे बोलणे, नंतर काय सांगा वाचणे, वाचण्यावर कशाचा प्रयत्न करतो, लिहिणे, वाचणे लिहिणे झाल्यावर ते वाचणं लिहिलेलं काय सांगा समजलं पाहिजे, कॉम्प्रिहेन्शन, आकलन. तर अशा 5 पायऱ्या भाषेच्या आहेत. किती पायऱ्या आहे, 5 पायऱ्या. ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे आणि कोण सांगा आकलन. अशा 5 पायऱ्या कोणाच्या आहे सांगा, भाषेच्या आहे, असं आपण गृहीत धरू. हे पहा, आधी सांगितलेलं स्टेटमेंट काय, भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो. लेखन हे ज्ञान टिकवून ठेवण्याचे साधन आहे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. कारण आता लक्ष द्या, मी आतापर्यंत बोललोय, बरोबर आहे. आतापर्यंत पाऊण तास वगैरे झालेला आहे, मी आतापर्यंत काय सांगा बोललोय, बरोबर आहे. पाऊण तास झालेला आहे, आतापर्यंत मी बोललो. मला सांगा, हे सगळं तुमच्या डोक्यात वर्ड टू वर्ड आहे का, नाही. काय झालंय, ते हवेत विरून गेलाय, हवेमध्ये काय सांगा नष्ट झालेलं आहे. मग आता तुम्ही मला सांगा, ते सगळं काय सांगा हवेत नष्ट झालेलं आहे, बरोबर आहे. पण आता जर समजा ते तुम्ही सर्वच्या सर्व लिहून ठेवलं असतं, उदाहरणार्थ लिहून ठेवलं असतं, तर काय झालं असतं त्याचं, तर ते कायमस्वरूपी राहिलं असतं, पिढ्यानपिढ्या समोर चाललं असतं. म्हणून पूर्वी कसं होतं, एक काय म्हणून सांगा, एक पाठांतर पद्धत होती. तर त्या पाठांतर पद्धतीमध्ये गुरु शिकवायचा, पोरं पाठ करायचे. मग वेदांचं नॉलेज होतं, एकच वेद जर पाठ झाला एक वेदी, 2 वेद पाठ झाले द्विवेदी, त्रिवेदी. अण्णा माहित आहे ना, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी, सामवेदी, यजुर्वेदी. समजत आहे. तर हे नाटक होय, ते लक्षात ठेवा. तर आता बा काय झालं, मग काही लोकांना काहीच नाही. काही विद्यार्थी ढप्पू निघायचे ना मास्टरचे गुरुकुल सिस्टम मध्ये. मग मास्टरच्या लक्षात आलं, अबे हे तर हँग मारत आहे, बऱ्याच फाईल डिलीट झाल्या. अरे बरोबर आहे ना. मग तेव्हापासून लिखित कंटेंट सुरू झाला. समजलं मी काय म्हणत आहोत. म्हणून आता हे लेखन हे कशाचं माध्यम आहे आपण कन्सिडर करू, कशाचं रे, ज्ञान टिकवून ठेवण्याचं साधन आहे, ज्ञान टिकवून ठेवण्याचं काय सांगा माध्यम आहे, असं गृहीत धरू. भाषा केवळ संवादाचे साधन नसून, हे परीक्षेमध्ये स्टेटमेंट आलं होतं, भाषेमुळे फक्त काही संवादच साधल्या जात नाही, तर साहित्याच्या क्षेत्रामध्ये, लिटरेचरमध्ये एक आत्माविष्काराचं सुद्धा साधन आहे. मित्रांनो, ही तुमची चूक आहे. तुम्ही कोणीच आत्मविष्कार करत नाही, तुम्ही काहीच लिहत नाही. दिवसभरामध्ये आपल्या पिढीसाठी मागे सोडून जाण्यासाठी तुम्ही काहीच लिहत नाही. तुम्ही लिहिणं जरुरी आहे. स्वतःला 5 मिनिटं द्या. पहा, तुम्हाला खूप झालं, तुमच्या मागच्या पिढ्यांची 2-3 नावं माहीत आहे, तर लक्षात घ्या. आता समजा आपण काय सांगा, एखाद्या आपण काय करतो सांगा, दिल्लीचे बादशाह पाहतो, सारेच बादशाह माहीत आहे, बाबरच्या आधीपासून बाबर कुठं होता, हे का बरं माहीत झालं आपल्याला, हा आत्माविष्कार केला त्यांनी, ज्यांना त्यांना लिहून ठेवलं. विचार करा किती काय म्हणून सांगा अपडेट माइंड होतं त्यांचं. त्यांना माहित होतं, अगर हम चले गए तो लोगों को कैसे पता चलेगा की हम भी थे. अरे बरोबर आहे ना. आता तुमचं बाकी ते हिस्ट्री जाऊ द्या, तुमच्या आजोबाच्या आजोबाचं नावच तुम्हाला माहित नाही. जास्तीत जास्त तुम्हाला आजोबाचं नाव माहित आहे वर्गात,
आणि पंजोबाचं नाव. खरी परिस्थिती आहे का नाही सांगा रे? पंजोबाचं नाव माहित आहे, नाव फक्त नाव, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही पंजोबाच्या वडिलाचं नाव सांगा, नाही माहित. म्हणजे विचार करा, आपण शिकून काही फायदा? तब तो पाठशाला नाही थी. अरे बरोबर आहे ना, तेव्हा शाळा नव्हती, पण डोकं पहा. म्हणून आपल्याला बाबर माहित आहे. समजा आज एवढं अपडेट झाल्यावर समजा तुम्ही काय म्हणून सांगा, तर म्हणून आपला इतिहास रोज निशी लिहा ना, रोज संध्याकाळी 5 वाजता, म्हणजे संध्याकाळी आपण झोपायच्या आधी एक बुक ठेवा बाजूला रोज रेग्युलर, आणि त्याच्यात लिहत चला दिवसभरात काय केलं, 2, 4, 5, 6 लाईनी तरी आपलं डेली रुटीन लिहायचं. म्हणजे मग ते बुक जर समजा कोणाच्या हाती पडलं, मुलाच्या हाती पुढे चालून, बरोबर आहे, त्याला सांगायचं हे सांभाळून ठेव, ह्या आयुष्यात काय केलं ते याच्यात लिहून आहे. अरे बरोबर आहे ना, मग तो वाचेल. समजा मग आता तुम्ही आजच्या नोट्स तयार केल्या 2022 12 सप्टेंबर, अरे बरोबर आहे ना. आणि जर समजा 50-50 वर्षानं योगायोगाने ही अकॅडमी राहिली आणि तुमच्या नातूने सुद्धा ॲडमिशन केली आणि त्याला जर वाटलं त्याच्यावर लिहून होतं बुकवर मराठी व्याकरण, त्यांना म्हटलं ह्या नोट्स होय कोणाच्या, मग तिथं नाव लिहून आहे. अरे बरोबर आहे ना. तो काय म्हणेल, अरे बापरे आमचा आजोबा इथं होता, बरोबर आहे ना. मग तेव्हा मास्तर कोण होता समजत आहे, इतिहास होईल तो, हे लक्षात घ्या. हे सत्य आहे की नाही हे सांगा, नाही माहीत आपल्याला. पण आपण 5 मिनिटं देत नाही आपल्याला, उद्या काय करायचं आहे, आज काय केलेलं ते. हे म्हणून भाषा कशाचं साधन आहे, आत्मविष्काराचं साधन आहे. तुम्ही तुमच्या इमोशन्स फिलिंग्स एक्सप्रेस करू शकता की नाही शकत, करू शकता. समजत आहे का, ह्या सर्व गोष्टी तुम्ही काय सांगा करू शकता, असे आपण लक्षात घेऊ. हे पहा, आता पहा, इथून आपण कंटेंट बघणार आहोत नंतर. लक्षात घ्या, भाषेची सुरुवात काय म्हणून सांगा कशी होते. लक्षात घ्या, भाषेची काय म्हणून सांगा सुरुवात कशी होते, हा मुद्दा आपण बघणार आहोत. तर इथपर्यंत आपण भाषा म्हणजे काय हा मुद्दा वगैरे काय सांगा क्लिअर केलेला आहे. आणि आता भाषेची सुरुवात वगैरे कशी होते तर ते आपण काय सांगा उद्याला पाहू. ठीक आहे, बाकीचा मुद्दा काय सांगा उद्याला.